वर्ध्यामध्ये व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा भासतोय। केटरिंग व्यवसायावर मोठं संकट यामुळे ओढावलेलं आहे। सिलेंडर मिळत नसल्याने ऑर्डर कॅन्सल करण्याची वेळ आलेली आहे। वर्ध्यातील 250 केटरर्स व्यावसायिक संकटात आहेत। व्यावसायिक सिलेंडर लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी केली जाते। या युद्धाचा परिणाम कॅटरिंग व्यवसायावर सुद्धा होऊ लागलेला आहे। वर्ध्यामध्ये कॅटरिंग व्यवसायाशी आपण चर्चा करणार आहोत। भाऊ, काय सांगाल, कशा प्रकारे कॅटरिंग व्यवसायावर युद्धाचा परिणाम झालेला आहे? आमच्या आज व्यवसायावर परिणाम असा झाला की अवघ्या 2 दिवसामध्ये पूर्ण सिलेंडर आम्हाला भेटणं बंद झालेले आहे। काही न गाईडलाईन्स कळवता आज सिलेंडर सर्वीकडे कुणाचकडे अवेलेबल नाही आहे। जे आम्ही बुकिंग्स घेतलेलं आहे त्यांना आम्ही काय म्हणावं, त्यांच्याकडे लग्न आहे, त्यांनी आज 15 दिवस पहिले 20 दिवस पहिले आमच्याकडे बुकिंग करून ठेवलेलं आहे। तर त्यांची तर मागणी आहे आम्हाला की तुम्ही बुकिंग घेतली आहे, तुम्ही कसं करून आम्हाला तुमची सर्व्हिस प्रोव्हाइड करा, पण आम्ही त्यांना कसं सर्व्हिस देणार आहे? आमच्यावर सिलेंडरच नाही तर आम्ही अन्न कुठून बनवणार आहे? तर हा सगळा त्रास आम्हाला सिलेंडर न मिळण्यामुळे होऊन आला आणि आमच्यासोबत आम जनतेला किंवा ज्यांच्या इथे लग्न आहे त्यांना पण हा त्रास होणार आहे। तर लवकरात लवकर आम्हाला सिलेंडरची काय गाईडलाईन्स आहे सरकारने द्यावी। काय सांगाल, सिलेंडरची सध्याची परिस्थिती काय आहे? सिलेंडर मिळत नाही मिळत आहे, काय सांगण्यात काय येत आहे? सांगण्यात असं येत आहे की आमच्याकडे जे आमचे डीलर्स आहेत त्यांचं तर एकच म्हणणं आहे की आम्हाला कंपनीतून मालच नाही येत आहे। आमच्याकडे काही आणि जे त्यांच्यापाशी जे पहिले जे 50